Hello students, welcome in Bridge course Standard 10 subject Mathematics Day 21 Unit Triangle Subunit Properties of Triangles. Students, in Standard 9 we have learned that the exterior angle of triangle. Observe the figure in triangle ABC. When BC is extended and D is the point on side BC and BC is extended side. So students, which angle is the exterior angle of triangle ABC? Which angle is the exterior angle of triangle ABC? We know that angle ACD, this angle ACD is called the exterior angle of triangle. म्हणजे हा ACD हा त्याचा एक्सटिरियर अँगल झाला. असे किती एक्सटिरियर अँगल्स आपण एका ट्रायंगलला काढू शकतो याच्यासाठी तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. तुम्हाला 6 अँगल्स हे एक्सटिरियर अँगल्स तयार करता येतात किंवा नाही. म्हणजे तुम्हाला इथे माहिती पाहिजे का अँगल ACD इज अ एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. Okay, now we have learned the theorem of remote interior angles of a triangle. In standard 9 we have already learned this theorem, and the theorem is the measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles. Students, ACD is a exterior angle. Interior angles are these: angle A, angle B and angle C. These are the 3 interior angles. These 1, 2, 3 are the interior angles. Okay, आता theorem मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. The measure of an exterior angle of a triangle, that is angle ACD, is equal to the sum of its remote interior angles. आता ACD चा लिनियर पेअर कोणता आहे? अँगल ACB. अँगल ACB इज द लिनियर पेअर, करेक्ट. तो ह्याच्या सोडून रिमेनिंग these 2 angles are called the remote interior angles. These are called the remote interior angles. म्हणजे कोणते? हे दोन, फर्स्ट अँड सेकंड. these 2 angles, अँगल A अँड अँगल B, म्हणजे ह्या दोघांच्या सम एवढा ACD असतो. बघा, सेकंड, in triangle PQR, PRS is the exterior angle. Angle PRS is exterior angle. So its remote interior angle is this angle P, and second this angle, angle Q. या दोघांच्या सम एवढा कोणता अँगल आहे? एक्सटिरियर अँगल, करेक्ट. म्हणजेच सोप्या भाषेत काय लक्षात ठेवा, PRS चा लिनियर पेअर आहे PRQ. तो सोडून द्या, मग उरलेले 2 अँगल जे आहेत, अँगल P अँड अँगल Q, और QPR अँड PQR, म्हणजे ह्या दोघांच्या सम एवढा एक्सटिरियर अँगल असतो. दॅट इज कॉल्ड द थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. अँगल PRS इज इक्वल टू अँगल P प्लस अँगल Q. अँगल P प्लस अँगल Q. Then we have learned the theorem perpendicular bisector theorem. Observe the figure. AB is the segment and line L is their perpendicular bisector. That is called line L divides the AB into 2 equal parts, AM and MB. AM and MB. That is called, we have conclude that point M is the midpoint of AB, because AB divides into 2 equal parts by the perpendicular bisector, and that theorem is every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्याच्यावर कुठेही एक पॉईंट घ्या. समजा मी इथे एक पॉईंट घेतला, दॅट इज कॉल्ड P. तर त्या Pचं डिस्टन्स मेजर करून बघा. तुम्ही एक सेगमेंट घ्या, त्या सेगमेंटवर त्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही ड्रॉ करा, आणि त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर कुठेही एक पॉईंट घ्या, तो
पी पॉईंट त्याच्या कशाच्या फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट्स, म्हणजे ए आणि बी सेगमेंटचे एंड पॉईंट्स आहेत ए अँड बी, त्याच्यापासून इक्वी डिस्टन्सवर आहेत किंवा नाही हे मेजर करून बघा. बघा मी जर इथे ठेवला पी एपासून किती डिस्टन्सवर आहे 3 सेंटीमीटर, पी बीपासून किती डिस्टन्सवर आहे 3 सेंटीमीटर, म्हणजेच एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर कुठेही पॉईंट घ्या, वरतीच घ्यायला पाहिजे असं काही नाही, खाली घ्या इथे घ्या कुठेही घ्या, तो बरोबर सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून इक्वी डिस्टन्सवर असेल, म्हणजेच पी ए इज इक्वल टू पी बी, लेंथ ऑफ पी ए इज इक्वल टू पी बी. ओके. अँड द नेक्स्ट त्याच्यातला सेकंड पार्ट काय आहे, एनी पॉईंट इक्वी डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स, परपेंडिक्युलरवरचा कुठलाही एक पॉईंट जर त्या सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून इक्वी डिस्टन्सवर असेल, पॉईंट्स ऑफ अ सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट, दॅट इज म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एम इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी, एम इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी. मग हे तर आपल्याला दिसतंच आहे, म्हणजेच काय येईल इथे ए एम इज इक्वल टू एम बी. मग हे जर तुम्हाला थेरममध्ये प्रूव्ह करायचं असेल तरी पण सोपं आहे. दोन ट्रायंगल्सचे पी एम ए अँड पी एम बी, धीस टू आर इक्वल बिकॉज इट इज 90, इट इज ऑल्सो 90, इट इज अ hypotenuse, it is a common side. By hypotenuse side test, these two triangles are congruent, so their remaining sides are also congruent. So AM is equal to MB, that is M is a midpoint of AB. M is a midpoint of AB. Okay, म्हणजेच line PM is a perpendicular bisector of segment AB, so point P is on the perpendicular bisector of segment AB. Okay, next, median of triangle. Observe the figure. In triangle ABC, AD is a median. Why AD is a median? We have learned that the segment joining a vertex and the midpoint of the side opposite to it is called a median of the triangle. This side BC, D is a midpoint, and this midpoint and their opposite, BC चा opposite vertex कोणता आहे A, ह्या दोघांना जॉईन करणारी जी सेगमेंट असते त्या सेगमेंटला म्हणतात मीडियन. किंवा एका साईडच्या अपोजिट, म्हणजे बघा आता हा ए सी आहे, करेक्ट, धिस साईड ए सी, त्याच्या अपोजिट पॉईंट कोणता आहे बी, त्याच्या अपोजिट पॉईंट कोणता आहे बी. जर मी बी पासून ए सीवर एक काढला तर ए सीचे दोन इक्वल पार्ट होतात. समजा मी इथे दिला ई. ओके, म्हणजेच द सेगमेंट जॉईनिंग अ व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द साईड, ए सीचा मिड पॉईंट आहे ई आणि ए सीचा अपोजिट पॉईंट आहे बी, म्हणून मिड पॉईंट आणि हा अपोजिट साईड व्हर्टेक्स बी जर मी जॉईन केला, सो दिस इज कॉल्ड अ मीडियन. तसंच इथे काढू शकतो आपण, एफ इज अ midpoint of AB. So joining the F and C, so FC is the median. FC is the median. Correct? AD is a median, BE is also median, and CF is also median. So these all three medians are intersect each other at point G. So this point is called the point of congruence. The point of congruence of a medians of a triangle divides each median in the ratio 2:1. 2:1. म्हणजे AG and GD यांचा जर आपण विचार केला, this AG and GD, तर AG 2:1 आहे. तसंच BG as to GE, 2, BG is 2, GE is 1. Then CG as to GF, so CG is 2 and GF is 1. म्हणून आपण काय म्हटलं, द पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स ऑफ मीडियन, हा पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स आहे.
कोणाचा, मीडियनचा, डिनोटेड बाय जी ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स ईच, प्रत्येक मीडियन जी असते ती कोणत्या रेशोत डिवाइड्स होते, 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड्स होते. ओके. अँड द लास्ट वन, द प्रॉपर्टीज ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. Observe the figure. In triangle ABC, the sum of any two sides of a triangle is greater than the third side. For example, समजा ही 5 आहे, युनिट आहे, BC 4 युनिट आहे आणि AC 3 युनिट आहे. AB प्लस BC बघा तुम्ही आता, AB प्लस BC किती झाला, 5 प्लस 4 9. AC किती आहे, AC इज इक्वल टू 3. म्हणजेच वरती दिलेलं स्टेटमेंट प्रूव्ह झालं का बघा बरं. द सम ऑफ एनी टू साईड्स, कोणत्याही दोन साईडची सम केली, AB प्लस BC, AB प्लस BC इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड, AC पेक्षा मोठी आहे. मग ह्या दोन घेऊन बघा, BC प्लस AC 4 प्लस 3 7 5 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो BC प्लस AC इज ऑलवेज ग्रेटर दॅन AB. आता ह्या दोन साईडची सम करून बघा, AB प्लस AC, AB plus AC, 5 plus 3 8, but BC is 4, so 8 is greater than 4, that is AB plus BC is greater than BC. म्हणजेच ट्रायंगलच्या तिन्ही साईडपैकी कुठल्याही दोन साईडची सम करा, ती रिमेनिंग थर्ड साईडपेक्षा, दोघांची सम ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटरच असते. ओके. तसंच आपल्याला इथे म्हणता येईल, द डिफरन्स ऑफ एनी टू साईड्स ऑफ अ ट्रायंगल इज स्मॉलर दॅन थर्ड साईड. बघा आता ABनं BC मायनस करा, AB मायनस BC किती येतो, 5 मायनस 4 किती 1, बट AC इज 3, म्हणजे डिफरन्स स्मॉलर असतो. सो AB मायनस BC इज स्मॉलर दॅन AC, इज स्मॉलर दॅन AC. ओके. आता ह्या दोघांची डिफरन्स करा, BC मायनस AC, BC मायनस AC, 4 मायनस 3 1 1 हा 5 पेक्षा स्मॉलर आहे, म्हणजेच AB ग्रेटर आहे. ओके. आता ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करून बघा, डिफरन्स करून बघा, AB अँड AC, AB मायनस AC, AB मायनस AC, 5 मायनस 3 2 2 इज स्मॉलर दॅन 4, म्हणजे BC ग्रेटर आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार, AB मायनस AC इज लेस दॅन BC और स्मॉलर दॅन BC. या सगळ्या बेसिक्सचा अभ्यास तुम्ही करा आणि असाइनमेंट कंप्लीट करा. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दॅट ऑल दीज पॉईंट्स इन चॅप्टर नंबर 3 इन स्टँडर्ड 9. थँक्यू.